आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहतोय पास्ट टेन्स आणि त्याचे 4 उपप्रकार, सिंपल कंटिन्यूअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्यूअस. पहिला घेऊया सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. तर पहिलं वाक्य लिहिलंय मी ऑलरेडी बोर्डवर, आय रोट. तर रोट म्हणजे काय? राईटचा दुसरा म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, त्याला आपण म्हणतो वी टू. जेव्हा आपण सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य बनवतो तेव्हा आपल्याला प्रत्येक कर्त्यानंतर, प्रत्येक सब्जेक्ट नंतर आपल्याला घ्यायचं क्रियापदाचं दुसरं रूप. ते कुठलाही वर्ब असेल ना, पण आपल्याला प्रत्येक वेळी वी टू यूज करायचा आहे किंवा त्याला पास्ट फॉर्म ऑफ वर्ब असंही म्हटलं जातं. सो आय रोट. ह्या वाक्यामध्ये मराठी वाक्याची शेवटी होता, होती असे शब्द दिसत नाही, पण ती ऍक्शन पूर्ण झाली हे कळतं. जसं की आय रोट म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला म्हणूया की मी लिहिले. जेव्हा आपण असं वाक्य वाचतो किंवा ऐकतो तेव्हा आपल्याला कळतं की ती जी ऍक्शन आहे ती कम्प्लीट झाली आहे. तर इथे आपल्याला होतो किंवा होता लिहिण्याची गरज नाही आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज, जेव्हा पास्ट टेन्स असतो तर मुलांना प्रत्येक वेळी वाटतं की वॉज वर किंवा हॅड घेतलं तरच तो पास्ट टेन्स असतो. नो, तर बऱ्याचदा मुलं यातही आय वॉज रोट असं लिहून ठेवतात. सो डोंट डू सच मिस्टेक्स. आय नंतर क्रियापदाचं दुसरं रूप आहे, ते दुसरं रूप म्हणजे पास्ट फॉर्म असतं आणि परत त्याच्यामध्ये वॉज वर किंवा हॅड लिहिण्याची गरज नाही. आणि परत एकदा नावानुसार आपण त्याला लक्षात ठेवतो. सिंपल म्हणजे साधं वाक्य, त्यात हेल्पिंग वर्ब नाहीये. इट इज व्हेरी सिंपल. ओके, आय एन जी नाही, हेल्पिंग वर्ब नाही. आय नंतर आले रोट म्हणजे मी लिहिले, लिहिण्याची क्रिया संपली आहे. या प्रकारचे वाक्य आपण दिवसभरात अनेकदा वापरतो मराठीतही, म्हणून ते महत्वाचे आहे. जर तुम्ही विचार करताय की आय शुड स्पीक इंग्लिश व्हेरी नाईसली, तो हे वाक्य जे आहेत ह्या प्रकारचे बऱ्याचदा बोलले जातात दिवसभरात, म्हणून याचा चांगला अभ्यास करण्याची गरज असते, जेणेकरून तुमचं स्पोकन इंग्लिश पण इम्प्रूव्ह होईल. ओके, सिंपल पास्ट टेन्स एक वाक्य, आय रोट म्हणजे मी लिहिले. ओके, आणि हे यूज कधी करणार? ते ऍक्शन संपली आहे, ती घडून गेली आहे. मी पोहोचलो, आय रीच. मी जेवलो, आय एट. आय सॉ, मी त्याला पाहिले, आय सॉ हिम. अशा अनेक प्रकारच्या वाक्यांमध्ये आपल्याला हे यूज करता येतं. सो हा आहे सिंपल पास्ट टेन्स, जी क्रिया एकदा घडून गेली आहे पास्ट टेन्स भूतकाळामध्ये तेव्हा यूज केलं जातं. नेक्स्ट आहे कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्सचं वैशिष्ट्य आहे की तिथे आय एन जी दिसतो. आता इथे आपल्याला आय एन जी यूज करायचा आहे, पण आय एन जी यूज करताना आपल्याला त्याच्यासोबत काहीतरी हेल्पिंग वर्ब घ्यावे लागतात. तर इथे आपल्याला पास्ट टेन्स मध्ये कुठले हेल्पिंग वर्ब यूज करता येतील? एक आहे वॉज, दुसरं आहे वर, त्याच्यानंतर वर्बला आय एन जी यूज करता येत. याला वेअर वाचायचं नाही, वॉज आणि वर. सो आय वॉज रायटिंग हा दाखवतो शब्द आपल्याला पास्ट टेन्स. तो आहे टेन्स इंडिकेटर, त्याला आपण हेल्पिंग वर्ब या नावाखाली याच्या आधी त्याला स्टडी केलं आहे. आय वॉज रायटिंग. वॉज या शब्दामुळे आपल्याला कळत आहे की हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे, म्हणून ह्या शब्दाला महत्व आहे. आय वॉज रायटिंगचा मराठी अर्थ आहे मी लिहित होतो किंवा होते, जे असेल. मी लिहित होतो. कर्त्यानुसार ते बदलेल. जर इट्स अ गर्ल, जर मुलगी असेल तर शी विल से मी लिहित होते. सो दिस इज हाऊ यू कॅन रिमेंबर. फर्स्ट जो व्हिडिओ आहे प्रेझेंट टेन्सचा, त्यातही मी सांगितलं होतं कंटिन्युअस टेन्सचं अजून एक वैशिष्ट्य आहे किंवा आपण त्याला म्हणूया एक ट्रिक आहे लक्षात ठेवायला. काय आहे? जर क्रियापद जर असेल मराठीचं आणि जर ते त या एका अक्षरावर संपलं, जसं लिहित आहे, वाचत आहे, जात आहे, जात आहे, सांगत आहे, कुठलंही क्रियापद घ्या, जर ते शेवटी त वर संपलं तर आपल्याला तिथे यूज करायचं आहे आय एन जी. आणि आय एन जी एकटं यूज होत नाही, त्याच्यासोबत लागतं टू बीचं रूप. मग कुठल्या प्रकारचं प्रेझेंट, पास्ट, फ्युचर काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं टू बीचं रूप निवडायचं आहे. दिस इज द वन ऑफ द मोस्ट इझिएस्ट ट्रिक टू रिमेंबर की हा कुठला काळ, जेणेकरून मग आपली मिस्टेक होत नाही. तर हा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. टू बीच्या रूपांसोबत आय एन जी यूज केलं जातं. भूतकाळामध्ये ही ऍक्शन चालू होती हे आपल्याला इथे सांगता येईल. आता बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युज होतं की आता भूतकाळात ऍक्शन चालू होते म्हणजे सांगणार. अनेकदा आपण सहज मराठीतही आपण सांगतो, जसं की आपण गाडीवरून चाललो होतो, कोणीतरी कॉल केला तर वी कुडंट पिक द कॉल, आपण उचलू शकलो नाही, तर आपण बऱ्याचदा सहज बोलून जातो मी गाडी चालवत होतो.
चालवतच. आय वॉज रायडिंग द बाईक किंवा आय वॉज ड्रायव्हिंग द कार. सो दिस इज हाऊ यूज इट. हे मराठीतही बऱ्याच प्रमाणात यूज केले जाते. नेक्स्ट आहे परफेक्ट. परफेक्ट टेन्सचं वैशिष्ट्य आहे की ह्या काळामध्ये आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे किंवा त्याला आपण म्हणतो पास्ट पार्टिसिपल. आणि याच्यामध्ये टेन्स इंडिकेटर दाखवणारा शब्द आहे हॅड. दिस इज इझी. प्रेझेंट टेन्स मध्ये दोन होते, हॅव हॅज. पास्ट टेन्स मध्ये एकच शब्द आहे टू हॅवचा, जो आहे हॅड. सगळ्या कर्त्यांसमोर तोच आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला घ्यायचं आहे V3. आता हा काळ काय सांगतो? सेम ऍक्शन घडून गेली आहे पण भूतकाळामध्ये, पण हा ह्या काळासारखा यूज होत नाही. आता इथे आपण तेच सांगितलं की ऍक्शन एकदा घडली भूतकाळामध्ये, इथेही तेच सांगतो, पण इथे सपोज त्याच्याशी रिलेटेड अजून काहीतरी घडलं असेल तर हा काळ वापरला जातो. उगाचच म्हणजे मी पोहोचलो, मी त्याला पाहिलं बाजारात, मी जेवलो, हे सारे वाक्य जसे आहेत ते आपण सर्रास बोलतो त्या पद्धतीचे हे नाहीत. याच्या सोबत अजून काहीतरी घडलेलं असतं तेव्हा हा काळ वापरू. जसं की एखादा मुलगा आहे, त्याला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले, तर आई त्याला ओरडती, तू एवढेच मार्क्स पडले, तू तर चांगलं पेपर लिहायला पाहिजे होतं. तू ही सेड आय हॅड रिटन व्हेरी नाईसली. मला नाही माहिती कसे कमी मार्क्स. तो काहीतरी घडलेलं असतं त्याच्या संदर्भात, तेव्हा आपल्याला हा काळ वापरायचा. नाही तर ह्या आणि ह्या काळामध्ये फार काही डिफरन्स आपल्याला वाटत नाही, पण त्यामध्ये आहे. हे आपण जनरली वापरू शकतो साध्या साध्या गोष्टी सांगण्यासाठी. मी लिहिलं, माझा अभ्यास झाला, मी जेवलो, पण हे तसं नाही. याला काहीतरी बॅकग्राऊंड पाहिजे तेव्हा हे यूज होतं. ओके, सो दिस इज हाऊ यू यूज इट. सो याचं काय फॉर्म्युला आहे? याच्यामध्ये आपल्याला यूज करायचं आहे टू हॅवचं फॉर्म आहे हॅड पास्ट टेन्स मध्ये प्लस V3. याचा अर्थ काय आहे? आय हॅड रिटन. याचा अर्थ आहे मी लिहिले. हॅड म्हणजे पास्ट टेन्स, मग आपल्याला यूज करायचंय होते. मी लिहिले होते. दिस इज हाऊ यू कॅन रिमेंबर. या दोघात डिफरन्स आहे. हे तुम्ही विनाकारण म्हणजे त्याला बॅकग्राऊंड नसताना करू शकता की माझा अभ्यास झाला, मी पोहोचलो. सो हे तसं नाही, त्याला काहीतरी घडलेलं असतं आधी की जे बऱ्याचदा नकारात्मक आहे की मार्क्स कमी पडले किंवा काहीतरी, तेव्हा आपल्याला हे यूज करायचं मोस्ट ऑफ द टाइम. हे मराठीतही सेम सिच्युएशनला यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो परफेक्ट आणि कंटिन्युअस म्हणजे हा परफेक्ट आणि हा कंटिन्युअस असे दोन्ही टेन्स एकत्र आपल्याला इथे दिसतात. सो लेट मी टेल यू. हा आहे परफेक्ट पार्ट, हॅड आणि बीन हा आहे परफेक्ट, आणि बीन आणि वर्ब आयएनजी हा आहे कंटिन्युअस पार्ट. सो दॅट इज द ब्युटी ऑफ ग्रामर. सो यू कॅन सी देर आर टू टेन्सेस टुगेदर, हॅड आणि बीन. बीन कशाचं? V3 आहे. आपण म्हटलं की हॅड सोबत V3 यूज करायचं आहे. टू बी, टू बीचा थर्ड फॉर्म आहे तो बीन, म्हणजे हॅड सोबत V3 यूज झालं. सो आपल्याला इथे ही कंडिशन अप्लाय होते. आणि नंतर आहे कंटिन्युअस टेन्स. हा आहे कंटिन्युअस. कंटिन्युअस टेन्स काय सांगतो? टू बीच्या रूपांसोबत आयएनजी घ्यायचं. हा, तर बीन काय आहे? टू बीचंच रूप आहे, त्याच्यासोबत येतं आयएनजी. सो दिस इज वंडरफुल थिंग. दिस इज अ परफेक्ट पार्ट अँड दिस इज कंटिन्युअस पार्ट. ओके, तर आता हा टेन्स कधी यूज करणार? हा टेन्स यूज होतो जेव्हा एखादी क्रिया खूप काळापासून चालू होती आणि कुठेतरी संपली. म्हणजे कुठली, जसं की आय एम टीचिंग नाव. ओके, मी शिकवते. सो माझी शिकवण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू झाली, काही काळ चालली आणि संपली. आता मी नाही शिकवते. सो तेव्हा आपल्याला ह्या प्रकारचे वाक्य वापरता येतात. एखादा विद्यार्थी आहे, त्याचा अभ्यास सुरू झाला, तो चालू राहिला आणि संपला. समजा एखादा स्टुडंट आहे, तो कुठल्या तरी एक्झामसाठी तयारी करतो. त्याने त्याचा अभ्यास सुरू केला, 2 वर्ष त्याने अभ्यास केला, तो त्याची परीक्षा पास झाला. नाव ही विल नॉट स्टडी. आता तो पुढे अभ्यास करणार नाही, कारण त्याचं जे ध्येय आहे ते साध्य झालं. तेव्हा आपल्याला ह्या प्रकारचे वाक्य वापरायचे आहेत की एखादी ऍक्शन सुरू झाली, काही काळ चालली आणि मग संपली. काही मिनिटं पण असू शकते, गरजेचं नाहीये वर्ष किंवा मोठा काळ असेल. आय हॅड बीन वेटिंग. तो मराठी अर्थ काय याचा? आय हॅड बीन रायटिंग. मी लिहित आलेलो किंवा आहे कर्त्यानुसार ते चेंज होणार आहे. मी लिहित आलेले होते. ओके, आय होप यू अंडरस्टूड. आज आपण पास्ट टेन्सचे 4 प्रकार पाहिले. सबटाइप्स, सिंपल, कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. सो याला थोडासा जास्त अभ्यास लागतो.
या प्रकारचे वाक्य कंपॅरेटिव्ह, प्रत्येक वाक्य एकाखाली एक लिहून त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला की पटकन समजतं. या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला शंका किंवा क्वेश्चन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फ्युचर टेन्स. तोपर्यंत